ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। सुरुवात करूया। काशीपूर भगवान श्रीरामकृष्ण त्यांना घशाचा कर्करोग झालेला आहे आणि एक युवक जो जवळपास 3 वर्षापासून भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यात आध्यात्मिक उन्नती करून घेण्याचा प्रयत्न करत आहे। 18 वर्ष त्या मुलाचं वय, 18 ते 19, आणि तो मुलगा BAच्या फायनल परीक्षेला बसणार आणि त्याच्या मनामध्ये फार एक संदेह निर्माण होत आहे की मी काय करू, परीक्षेला बसू की माझ्या गुरूंची सेवा करू। आणि या उहापोहामध्येच किंवा एका प्रकारच्या कन्फ्युजन मध्ये तो होता। वडील सारखे सारखे त्याला बळजबरी करत आहेत की नाही, तू परीक्षा दिलीच पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे, हेच तुझं कर्तव्य आहे। सारखं सारखं म्हटल्यानंतर सुद्धा तो मुलगा ऐकत नाहीये। वडील खूप नाराज होतात आणि एक दिवशी अशी परिस्थिती निर्माण होते की वडील त्या मुलाच्या समोरच भगवान श्रीरामकृष्णांना फार अपशब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतात। खूप चिडलेले असतात वडील आणि ते शब्द आपल्या गुरूंप्रती आपल्या वडिलांनी, जन्मदाता पित्यांनी उद्गारले हे ऐकून तो युवक इतका नाराज होतो, इतका डिस्टर्ब होतो की आपल्या वडिलांना मारायला धावतो। अगदी बिलकुल मारणार तेवढ्यात घरातले इतर लोक मध्ये येतात। तो मुलगा वार करणारच होता पण ते वार होत नाही आणि ही घटना घडते आणि त्या मुलाचे वडील खूप प्रसन्न होतात। साधारणपणे अशी काही घटना घडली तर वडील प्रसन्न होणार नाही, पण वडील खूप प्रसन्न होतात आणि वडील प्रसन्न होऊन म्हणतात की तुझी तुझ्या गुरूंच्या प्रति भक्ती तुझी एकदम खूपच प्रगाढ आहे आणि ज्याला म्हणतो की निश्चल भक्ती आहे तुझी, असं म्हणून वडील खूप कौतुक करतात। तर हा आपल्या गुरूंप्रती निश्चल भक्ती, ज्याला म्हणतो की अनफ्लिंचिंग डिवोशन असणारा हा युवक दुसरा तिसरा कोणी नाही तर आपलेच रामकृष्णानंदजी महाराज, ज्यांचं पूर्वाश्रमीचं नाव शशीभूषण चक्रवर्ती। हा जो हे जे महाराज रामकृष्णानंदजी यांच्या संदर्भात त्यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर आपल्याला कोणी सांगायला सांगितलं तर एक वाक्यात आपण नक्की सांगू शकतो, आणि ते की आपल्या गुरूंची वैयक्तिक सेवा केल्याने सर्व काही प्राप्त करू शकतो, याच्यावरती त्यांचा ठाम विश्वास होता, एकदम ठाम विश्वास होता। म्हणजे ज्याला म्हणतो की एखाद्या व्यक्तीचं एका वाक्यात तुम्ही काहीतरी त्याला विशेषण सांगा। आपले जे प्रत्येक भगवान श्रीरामकृष्णांचे शिष्य आहेत 16, प्रत्येकाचं असं काही एक विशेष वैशिष्ट्य आहे। तर जर रामकृष्णानंदजी महाराजांच्या संदर्भात काही सांगायचं असेल तर आपल्या गुरूंची वैयक्तिक सेवा, गुरुसेवा केल्याने सर्व काही प्राप्त होऊ शकतं। आणि आपण बघणार आहोत की इतर अनेक ज्या सर्व उर्वरित 15 शिष्य त्यांनी तीर्थयात्रा केल्या आणि त्याच्यानंतर शास्त्राध्ययन केलं, शास्त्राध्ययन यांनी पण केलं, पण वैयक्तिक गुरूंची सेवा यांच्यासारखी कोणीच केलेली नाही।
हे आपल्याला आता बघायला मिळणार आहे. शशीभूषण चक्रवर्ती यांचा जन्म 13 जुलै 1863 साली मायल इच्छापूर इथे झाला. हे तीर्थस्थान आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेलच. जे लोक जयरामबाटिका अमरपूरला जातात येताना तिथे वेळ असली तर जरूर सर्वजण भेट देतातच. आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण मायल इच्छापूरलाच होतं. आणि मग शालेय म्हणजे प्राथमिक शालेय शिक्षण झाल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणाकरता ते कलकत्त्याला येतात. वडिलांचं नाव ईश्वरचंद्र चक्रवर्ती आणि हे ईश्वरचंद्र चक्रवर्ती अतिशय विद्वान संस्कृत पंडित आणि कलकत्त्याचा एक भाग आहे पाईकपाडा, ते तेव्हा एक राज्य होतं, त्याचे ते राजपंडित होते. त्यांच्या आईचं नाव भवसुंदरी देवी. त्या सुद्धा अत्यंत धार्मिक आणि स्वभावाने इतक्या लाजाळू की आपल्या मुलांसमोर सुद्धा ते घुंगट घेऊनच राहायच्या. इतक्या त्या स्वभावाने संकोची आणि लाजाळू स्वभावाच्या होत्या आणि धर्मनिष्ठ होत्या, हे वेगळ्याने सांगायला नकोच. भगवान श्रीरामकृष्णांकडे यांची जी पहिली भेट घडते ती ऑक्टोबर 1863 साली, जेव्हा ते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार आणि लहानपणापासूनच ईश्वर प्राप्तीकरता प्रचंड ओढ आणि त्या ओढीमुळेच ब्रह्मसमाजामध्ये त्यांचं येणं जाणं सुरू होतं. त्यांचेच सख्खे चुलत भाऊ शरदचंद्र चक्रवर्ती म्हणजेच आपले शारदानंदजी महाराज, मग शशीभूषण चक्रवर्ती, शरदचंद्र चक्रवर्ती आणि त्यांचा अजून एक मित्र, हे सारखं केशवचंद्र सेनच्या व्याख्यानाला जात असत आणि खूप प्रभावित त्यांच्याशी. आणि केशवचंद्र सेन सारखं भगवान श्रीरामकृष्णांबद्दल सांगत असत आपल्या व्याख्यानामध्ये. तर ही व्यक्ती कोण आहे की ज्यांना आपण इतकं मानतो, केशवचंद्र सेन, ते इतकं कौतुक करतात, म्हणजे नक्कीच ही व्यक्ती महान असली पाहिजे. म्हणून त्यांच्या भेटी करता ते जातात तिघे जण 1863 साली ऑक्टोबरमध्ये. आणि पहिल्या भेटीतच भगवान श्रीरामकृष्ण या दोघांना ओळखतात की हे माझ्या अंतर्दलातले आहेत, हे माझे आपले आहेत. आणि पहिल्या भेटीमध्ये एक फार सुंदर गोष्ट सांगतात भगवान श्रीरामकृष्ण या दोघांना की पहा, या खोलीचं दार जर उघडायचं असेल ना तर कुलुपाची किल्ली विपरीत दिशेमध्ये फिरवायची बरं. आता या वाक्याचा गूढ अर्थ काय, तर या वाक्याचा गूढ अर्थ म्हणजे असा की लौकिक विद्या शिकल्याने आपल्याला संसार मिळत असतो, संसारिक सुख मिळत असतो. पण भगवान श्रीरामकृष्ण तर हे स्वयं ईश्वर होते आणि ईश्वर प्राप्ती करायची असेल तर लौकिक विद्येकडे लक्ष न देता ब्रह्मविद्येकडे लक्ष द्या, असा त्याचा इंगित अर्थ होता. परिवर्ती काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना एक दृष्टांत झाला होता आणि त्या दृष्टांतात त्यांना असं दिसलं होतं की शरदचंद्र चक्रवर्ती आणि शशीभूषण चक्रवर्ती हे दोघंही ख्रिस्ताच्या दलातून आलेले आहेत. याची अजून पुरवणी आपल्याला पुढे किंवा त्याची एक पावती मिळणार आहे. भगवान श्रीरामकृष्णांकडे त्यांचं येणं जाणं सुरू होतं आणि सुरुवातीपासूनच एक नैसर्गिक रित्या रामकृष्णजी महाराजांना भगवान श्रीरामकृष्णांची ओढ तर लागली, श्रद्धा, भक्ती, प्रेम हे सगळं वाढू लागलं. आता आपण थोडंसं याचा अनालिसिस करूया की नेमकं श्रद्धा भक्ती वाढणं म्हणजे होतं काय. श्रद्धा भक्ती आपली पण आहे, पण नेमकी या सगळ्या त्यागी शिष्यांची श्रद्धा भक्ती कशी होती की एखादी गोष्ट भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितली तर त्याच्यावरती त्या क्षणी ते अंमलबजावणी करत असत. बरं, म्हणजे पहा, हा फरक असतो. आणि मी थोडासा म्हणजे आपण कुठे कमी पडतो हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करूया, कारण की आपल्याला पण टप्पे गाठायचे आहेत जीवनामध्ये. तर घटना अशी घडली की त्यावेळेस कलकत्त्यामध्ये युवकांमध्ये, कॉलेजच्या युवकांमध्ये एक चल होता की जे लोक थोडे आध्यात्मिक कलाचे होते, ज्यांचं मन ईश्वरा प्राप्तीच्या दिशेला होतं, फारसी भाषा शिकायची आणि फारसी कविता त्याचं अध्ययन करायचं, कारण की त्याच्यामध्ये बरंच आध्यात्मिक ज्ञान किंवा स्पिरिच्युअल विजडम
असं आहेत असं तो म्हणजे, आणि ती खरी गोष्ट सुद्धा आहे. तर शशीभूषण चक्रवर्तींनी काय केलं, बऱ्याच पुस्तकं विकत घेतल्या आणि भगवान दक्षिणेश्वरी जेव्हा ते जायचे, भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करता करता जेव्हा त्यांना अवकाश मिळायचा, ही पुस्तकं ते सगळी वाचायचे. एकदा असं झालं की भगवान श्रीरामकृष्णांना म्हणजे अचानकच काही आवश्यकता पडली आणि त्यांनी शशीभूषणना आवाज दिली आणि हे इतके गर्क होते पुस्तक वाचण्यामध्ये की त्यांच्या हाकेकडे लक्षच दिलं गेलं नाही. एकदा दोनदा, जेव्हा तिसऱ्यांदा झालं तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण स्वतः उठून आले आणि त्याला विचारलं की तू काय करतोय. तर तेव्हा जरा ते भानावरती आले आणि बघितलं की स्वतः ठाकूर इथे उभे आहेत. तर त्याने सांगितलं की मी असे पुस्तक वाचतो. म्हणजे काय वाचतोय, तर म्हणजे फारसी भाषेतल्या काही कविता आहेत आध्यात्मिक. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की पहा, तू इथे येत असतो माझ्या सेवेकरता, ते तुझं कर्तव्य आहे, आणि ते सोडून जर तू या पुस्तकांमध्ये गर्क होशील तर कदाचित तुझी भक्ती ही थोडी कमी होऊन जाईल. बरं पहा, साध्या सोप्या शब्दात सांगितलं, कोणत्याही काही संस्कृत श्लोक नाही, काही शंकर भाष्य नाही, एकदम सहज भाषेत सांगितलं की पहा, इथे येतो माझ्या सेवेकरता, आणि जर तू सेवेकडे लक्ष न देता जर त्या पुस्तकांकडे लक्ष दिलं तर तुझी भक्तीची हानी होऊ शकते. बस हे वाक्य शशीभूषण चक्रवर्ती करता सफिशियंट होतं. जवळपास त्या काळामध्ये 1863 साल तो काळ, 20 रुपयाच्या अनेक पुस्तकं त्यांनी घेतले होते आणि त्या सर्वच्या सर्व पुस्तकं शशीभूषण चक्रवर्तींनी, जवळच गंगा होती, या सगळ्याचं विसर्जन दिलं. या घटनेचं मी मुद्दाम थोडंसं ॲनालिसिस खोलवर करण्याचा प्रयत्न का करत आहे बंधू भगिनींनो, की पहा, हा एक जे भगवान श्रीरामकृष्णांचे त्यागी शिष्यामध्ये खूप बघण्यासारखं आहे. बरं, एखादी गोष्ट फक्त अपवाद स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंदांनी मात्र एकदा म्हणल्यानंतर कदाचितच ऐकलं असेल, पण त्याचं कारण वेगळं होतं. पण बाकी सगळ्या शिष्यांचं, आता हा विषय निघाला म्हणून मी तुमच्या पुढे अजून एक घटना शिवानंदजी महाराजांची मांडू इच्छितो, की पहा कसे हे लोक भगवान श्रीरामकृष्णांची एका गोष्टीवरती सगळं काही तयार करायला असायचे. मास्तर महाशय वचनामृत लिहायचे आणि चांगलीच गोष्ट आहे, हे बघून शिवानंदजी महाराजांनी सुद्धा सगळं काही लिहिणं सुरू केलं. आणि एक दिवस बघितलं ठाकूरांनी की हा खूप एक टक लावून म्हणजे माझ्याकडे बघत आहे, म्हणजे ठाकूरांकडे बघत आहे, पण त्यांचं लक्ष नाहीये, त्याचं लक्ष काहीतरी टिपण्यामध्ये. मी म्हणजे ठाकूरांचं म्हणणं असं होतं की मी जे सांगत आहे ते लक्ष देत नाहीये, हा नुसतं त्याचे नोट्स काही शब्द चुकून न जावं याचं काही लक्ष आहे. मग सगळे भक्त निघून गेल्यानंतर ते त्याला विचारतात की तू काय लिहित होता रे. म्हणजे मास्तर मास्टर जसं लिहित होते तसं मी पण लिहित आहे, आपण काय काय बोलता, ते सगळं तुझ्याकरता नाहीये म्हणे, ते सगळं तुमच्याकरता नाहीये, ते सगळं बंद कर. बस त्याच्या आधी जितके काही नोट्स घेतलेले होते शिवानंदजी महाराजांनी, लागलीच गंगा होतीच जवळ, सगळेच्या सगळे ते काही टिपणं कोणताही विचार न करता गंगेत त्यांनी विसर्जन दिलं. मी ही दोन घटना मुद्दाम का सांगतोय बंधू भगिनींनो, की यातून लक्षात येतं की ज्या काही सूचना या साक्षात शिष्यांना दिल्या गेल्या त्याचं तंतोतंत पालन तत्क्षणी या लोकांनी केलेलं आहे, अशा अनेक घटनेतून लक्षात येतं. असो, पुढे जाऊया. काहीही केल्या माझ्या भक्तीची हानी झाली नाही पाहिजे याच्याकरता रामकृष्णानंदजी महाराज खूप सजग होते, खूप सचेत होते, आणि त्यांची ती भक्ती इतकी नैसर्गिक होती. भगवान श्रीरामकृष्णांकडे अनेक भक्त यायचे आणि त्यापैकी अनेक भक्तांना काही ना काही आध्यात्मिक उन्नती व्हायची, काही अनुभव व्हायचे, ते ठाकूरांना सांगायचे. ठाकूर त्यांना अजून काही सूचना द्यायचे की तो अजून तुझी प्रगती चांगली होत आहे, किंवा जे काही त्यांना सांगायचं असेल. तर सगळ्यांचीच प्रगती होतीये, सगळ्यांनाच दर्शनं होतात आहेत, मलाच काही होत नाहीये असं शशीभूषण चक्रवर्तींना वाटलं आणि त्यांनी लागलीच तक्रार केली ठाकूरांकडे की तुमच्या कृपेनं सगळ्यांना काही ना काही लाभत आहे, मलाच तेवढं काही मिळत नाहीये. तर समजूत घातली प्रथम काही दिवस की अरे होईल, तू काळजी करू नको, धीर धर, किंवा माझ्या इच्छेने काही होतं का, सगळं काही आईच्या इच्छेने होत असतं.
पण काही केल्या जेव्हा शशी महाराज ऐकायला तयार नाही, तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण एक दिवस म्हणतात की पहा, एकदा तुझ्या मनाची स्थिती तशी झाली ना, मग तुझ्या हातून माझी सेवा नाही घडणार बरं, हे लक्षात घे. कारण की एकदा मनाची तशी स्थिती झाली तर तुझं ते मन एकदम वेगळं होऊन जाईल आणि तू माझी सेवा नाही करू शकणार. असं म्हटल्याबरोबर त्या दिवशीपासून शशी महाराजांनी तो तकादा सोडला नेहमी करता. जे काही ठाकूर स्वतःहून देतील, त्यांना जे योग्य वाटेल तेच माझ्याकरता योग्य आहे, हे समजून शशी महाराजांनी त्यानंतर कधी पण भगवान श्रीरामकृष्णांकडे कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक दर्शन किंवा आध्यात्मिक अनुभव करता काहीही आपली तक्रार केली नाही, तकादा केला नाही. ही दुसऱ्या घटनेतून आपल्याला हेच लक्षात येतं बंधू भगिनींनो, की हे भगवान श्रीरामकृष्णांना किती शरणागत होते. आणि म्हणजे त्यांच्यावरती जो असलेला विश्वास, त्यातून हे लक्षात येतं, एकदा फक्त काहीतरी म्हटलं भगवान श्रीरामकृष्णांनी, त्याच्यावरती पुन्हा दुसरा शब्द नाही. ही त्यांची शरणागती, त्यांच्यावरती श्रद्धा, विश्वास, प्रेम, हे आपल्याला लक्षात येतं. आता थोडंसं आपण पण कम्पेअर केलं पाहिजे की आपण किती ऐकत असतो आणि आपली प्रगती का होत नसते, यातून थोडंसं लक्षात येतं. असो, शशीभूषण चक्रवर्ती अत्यंत हुशार विद्यार्थी आणि विशेष करून संस्कृत, इंग्लिश आणि गणित आणि तत्वज्ञान हे त्यांचे विषय होते कॉलेजमध्ये, आणि अत्यंत निष्णात होते. आणि त्यांच्या या म्हणजे हुशारीचा पुढे कसा फायदा झाला हे पण नंतर बघणार आहोत. भगवान श्रीरामकृष्णांकडे सतत 3 वर्ष येऊन त्यांनी त्यांचं ते सेवा करून भगवान श्रीरामकृष्णांची आपली आध्यात्मिक उन्नती गाठली. आणि मग काशीपूरला 16 ऑगस्ट 1863 रोजी भगवान श्रीरामकृष्णांनी आपला देह सोडला. पण त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या काही घटना इतक्या विशेष उल्लेखनीय आहेत की त्यांना भगवान श्रीरामकृष्णांची वैयक्तिक सेवेचा किती एक वेड होतं. भगवान श्रीरामकृष्णांना बर्फ चोखायला किंवा खायला खूप आवडायचा, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर एकदा खूप गरमी पडली होती कलकत्त्याला, तो 1862 किंवा 61 ची गोष्ट आहे, सॉरी 64 किंवा 63 ची गोष्ट आहे. आणि एक दिवस दुपारी स्वतःला खूप गरमी होतीये हे लक्षात घेऊन की चला आपण ठाकूरांकडे त्यांच्या भेटीला जाऊया आणि त्यांना बर्फ आवडतं म्हणून घेऊन जाऊया. आता हा त्यांचा घरापासून दक्षिणेश्वर खूप लांब. आणि शशीभूषण चक्रवर्तींनी काय केलं, शशी महाराजांनी काय केलं, बर्फ विकत घेतला, त्याला आपल्या न्यूजपेपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पॅक केलं, म्हणजे तो वितळायला नाही पाहिजे. त्याच्यावरती पुन्हा कापड बांधलं, ते स्वतःच्या डोक्यावर ठेवलं आणि त्या उन्हात चालत चालत गेले. आणि ही काळजी घेतली की थोडा द्रुतगतीने जावं म्हणजे बर्फ कमीत कमी वितळेल. जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या दारी पोहोचले, भगवान श्रीरामकृष्णांनी बघितलं त्याच्या डोक्यावरती तो बर्फचा मोठा एक तुकडा, आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये पूर्ण चेहरा काळसर पडलेला आहे, लालसर झालेला आहे, उन्हाची जबरदस्त झळ लागलेली आहे. हे सगळं बघून भगवान श्रीरामकृष्णांनी एवढंच विचारलं, तू हे बर्फ माझ्याकरता आणला का? अर्थातच उत्तर दिलं. भगवान श्रीरामकृष्णांच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू आले. अरे तू माझ्याकरता इतकं उन्हात तू सगळं सहन करून आला? हो म्हणे, आपल्याला बर्फ आवडतो ना खायला, मला गरमी होत होती, मला असं वाटलं की आपल्याला हा बर्फ दिला यावेळेस तर आपल्याला खूप आनंद होईल. बंधू भगिनींनो, या घटना मुद्दा मी तुम्हाला हा छोट्या जरी म्हटले तरी याचं मागचं पहा की एक निस्वार्थ भक्ती कशाला म्हणतात. आणि वय काय, 18-19, खूप झालं, 18-19. आणि त्या वयामध्ये, ज्या वयामध्ये साधारण मुलं आपले उमेदीचे म्हणजे वय असतं, आपल्या भविष्याचे स्वप्न रंगवतात, मेहनत करतात, आणि मला हे करायचं, मला ते करायचं, हे साधारण मुलं करत असतात. त्या सगळ्या उमेदीच्या वर्षामध्ये हे सगळे त्यागी शिष्य कसा विचार करायचे, आणि फक्त काय की ठाकूरांचा मला प्रेम मिळावं, याच्याशिवाय दुसरं काही नाही मिळावं. त्याच्याकरता हे लोक किती ज्याला म्हणतो की त्यांनी एका अर्थाने एक त्रास सहन केला, किंवा तो त्रास म्हणणं योग्य नाही की त्याचं किती प्रेम होतं, की स्वतःला गरमी होतीये आणि हेच लक्षात घेऊन की ठाकूरांना जर मी यावेळेस
बर्फ दिला तर त्यांना किती आनंद होईल. हा एक निस्वार्थ प्रेम किंवा निस्वार्थ भक्तीचा एक श्रेष्ठ उदाहरण हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडल्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे बदल आला नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे वराहनगरमध्ये राहू लागले आणि वराहमध्ये नगरमध्ये राहता राहता आपण म्हणजे विशेष जे मला इथे सांगायचं की भगवान श्रीरामकृष्णांचे इतर शिष्य सर्वजण हे निघाले कुठे, तीर्थयात्रा. कारण त्यांचं वैराग्य इतकं तीव्र होतं की प्रत्येक जण ज्यांना जिथे जसं म्हणजे सवड झाली तसं ते कोणी हिमालयात तर कोणी पश्चिम भारतात तीर्थयात्रेला निघाले, शास्त्र अध्ययनाकरता अजून निघाले, सगळे निघाले. पण मग ठाकूरांची सेवा करणार कोण? बलराम बसूंच्या घरी ठाकूरांचे ते अस्थी ठेवलेल्या होत्या. एक त्यातला एक भाग होता आपल्या रामचंद्र दत्तांकडे, पण जो बलराम बसूंकडे जो भाग होता तो हे लोक घेऊन आले. त्याची सेवा करणार कोण, जबाबदारी घेणार कोण? बंधू भगिनींनो, त्याची पूर्ण 11 वर्ष सातत्याने ते जे भगवान श्रीरामकृष्णांची अस्थींची पूजा करणे रोज निष्ठेपूर्वक, हा काळ काही छोटा नाही आहे. 1886 पासून तर 1897 पर्यंत, म्हणजे जोपर्यंत स्वामीजींनी त्यांना आदेश दिला नाही की तो चेन्नईला जा, तोपर्यंत शशी महाराज कुठेही गेले नाही कलकत्ता सोडून. आणि सातत्याने सकाळी मंगलारती, मग नित्यपूजा, संध्याकाळची आरती, ठाकूरांचा भोग, हे सगळं एकदम निष्ठेने पूर्णपणे करत राहिले. तर पहा, यातून लक्षात येतं की वैयक्तिक सेवा आणि केली म्हणजे काही त्यांना कोणी असं सांगितलं पण नव्हतं की तू काम कर. आता एका अर्थाने ते भगवान श्रीरामकृष्णांची दिव्य लीलाच होती असं म्हटलं तरी चालेल. पण बंधू भगिनींनो, 11 वर्ष सातत्याने, जिथे की आता त्याग वैराग्य यांचा काही कमी होता का? तसा भाग नाहीये. पण ती त्यांची एक स्वभावाची वैशिष्ट्य होतं की सातत्याने 11 वर्ष त्यांनी ते वराहनगर मठ बिलकुल सोडलं नाही आणि तिथेच ते भगवान श्रीरामकृष्णांच्या अस्थीची सेवा पूजा, म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचीच सेवा पूजा सातत्याने ते करत होते. त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांनी जरी आपला देह सोडला होता तरी भगवान श्रीरामकृष्ण देहामध्ये आहेत हेच लक्षात घेऊन आणि रामकृष्णजी महाराज त्यांची सातत्याने ते सेवा करत होते. त्याच्यानंतर 1897 एक घटना मी थोडं मागे जाऊ इच्छितो आणि त्यातून पुन्हा मला हेच सांगायचं आहे की भगवान श्रीरामकृष्णांप्रत्यांची श्रद्धा भक्ती कशी होती. ती घटना काशीपूरची आहे. जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण सदेह होते, कलकत्त्यामध्ये जगन्नाथ यात्रा त्या दिवशी निघत असते, जशी आपले पुरीला निघते. तर ती जगन्नाथ यात्रेकरता आणि रामकृष्णजी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की ते ठाकूरांना कधी सोडायचे नाही आणि ठाकूरांना सतत हे वाटायचं की हा मुलगा कुठे जात नाही, सतत माझ्याजवळ असतो. की इतर जे म्हणजे भक्त होते किंवा इतर जे त्यागी शिष्य होते ते कसं कुठे ये कुठे जा, काहीतरी सामान घ्यायला बाजारात जा, म्हणजे त्यांचं सतत काही ना काही असं ये जा सुरू होती. पण रामकृष्णजी महाराजांची तशी ये जा फार कमी व्हायची. तर ठाकूरांनी हट्टच धरला की नाही, आज जगन्नाथ यात्रा आहे, तू जाऊन जगन्नाथ रथाचं तू ते दर्शन घेऊन ये आणि कसं सजवलंय मला येऊन सांगशील. काही केला ते तयार होईना, पण कसे बसे तयार झाले आणि त्यांनी असं स्थान त्याचं चयन केलं की त्यांना खूप कमी चालावं लागेल, कमी वेळात ते पोहोचतील आणि कमी वेळात परत येतील, जेणेकरून ठाकूरांच्या सेवेमध्ये कोणत्याही काही त्या त्रुटी निर्माण होणार नाही किंवा त्याला काही त्रास होणार नाही. आणि एवढंच नव्हे तर पहा, ठाकूरांची एक शिकवण होती की जेव्हा तुम्ही कधी एखाद्या मेळ्यात जाता तर काही ना काही वस्तू विकत आणायची. बरं पहा, हे कसं तंतोतंत पालन करायचे. आणि त्यांनी जे जगन्नाथ म्हणजे जगन्नाथ प्रभूंचं दर्शन घेतलं, ते रथ वगैरे सगळं बघितलं, ठाकूरांना सांगायचंय. आणि येताना ठाकूरांना फळ कापण्याकरता एक चांगली सुरी नाहीये आणि ती सुरी त्यांनी शोधली आणि त्यावेळेस ती 2 पैशाची मिळाची ती सुई घेऊन आले. आणि आल्यावर सगळं वृत्तांत सांगितल्यानंतर ठाकूर काही बोलत नाहीये आणि त्यांनी सांगितलं मग की पहा,
तुमच्याकरता फळ कापण्याची मी सुरी घेऊन आलो आहे. हे बघून ठाकूर खूप प्रसन्न झाले. माझ्याकरता आणलंय हे जाणून घेण्यापेक्षा की त्यांच्या ज्या सगळ्या शिकवणीचं जे पालन हे सगळे शिष्य किती तंतोतंत करत आहेत हे बघून ठाकूर खूप प्रसन्न झाले आणि त्यांना खूप आशीर्वाद दिले. तर पहा, या सगळ्या घटना आपण जे क्रमवार याची चिंतन करत आहोत, याच्यानंतरची एक घटना ती वराहनगरची घेऊया. आपण आता चर्चा केली बंधू भगिनींनो की शशी महाराज हे संस्कृत, इंग्लिश आणि गणित याच्यामध्ये एकदम खूप निष्णात होते. वराहनगरमध्ये राहत असताना म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी देह त्याग केल्यानंतर आपले भक्त लोक यथासाध्य सहाय्य करत होते, आर्थिक सहाय्य. पण जे काही आर्थिक सहाय्य देत होते ते काही पुरेसं नव्हतं. आणि ते पुरेसं नव्हतं त्याच्यामुळे मग काय करायचं, काही तर म्हणजे काही दिवस तर बिलकुल एकदम ठाकूरांना द्यायला काहीच नसायचं. तर एक दिवशी तसं झालं की 4 हे त्यागी शिष्य 4 दिशेला गेले आणि आता 12 वाजता ठाकूरांना भोग द्यायचा. तर 12 वाजता सगळेजण परत आले हा विचार करून की मला काही नाही मिळालं तर काय याला काहीतरी मिळालं असेल, याला नाही मिळालं असेल तर त्याला काहीतरी मिळालं असेल. जेव्हा 4 जण येतात, क्षमा करा 4 नाही 5 जण होते, त्या दिवशी 5 जणांना काही मिळालं नव्हतं. पण ठाकूरांना तर काहीतरी द्यायचं आहे. मग काय 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 करायचं, तर शशी महाराज लागलीच शेजारच्या एका घरी जातात. ते बऱ्यापैकी या लोकांवरती प्रेम करायचे. त्यांना म्हटलं की अहो आज आम्हाला काहीच मिळालेलं नाही, पण ठाकूरांच्या भोग करता एक अर्धा वाटी तांदूळ आणि 2-4 बटाटे दिले तरी चालेल. त्यांनी दिले. शशी महाराजांनी लागलीच ते सगळं उकडलं आणि त्याला सिद्ध अन्न म्हणतात आणि उकळून आणि थोडंसं तूप पण आणलं होतं बरं, आणि त्यात थोडंसं तूप टाकलं, मीठ टाकलं आणि ते सगळं कुचकरून एकच केला, म्हणजे बटाटे आणि ते भात, आणि त्याचे छोटे छोटे असे बॉल करून लाडू करून ठाकूरांना नैवेद्य दाखवलं. आणि इकडे बाकीची सगळी मंडळी काही नाही मिळालं म्हणून आनंदात त्यांचं संकीर्तन सुरू आहे. आणि इकडे शशी महाराजांनी ते सगळं शिजवून आणि ठाकूरांना भोग दाखवला. आणि भोग दाखवल्यानंतर ते छोटे छोटे लाडू सगळ्यांच्या तोंडात टाकले. आणि ती घटना त्याचं वर्णन करताना आपल्या साहित्यात मिळतं की सगळेजण म्हणू लागले की अरे शशीभाई, इतक्या अमृतासारखं हे अन्न तू प्रसाद तू कुठनं आणला. आता याच्या मागे त्यांची जी त्यागाची भावना आहे किंवा आपल्या सगळ्या जे त्यागी बंधू आहेत त्यांच्याप्रती प्रेमाची ही जी भावना होती त्याचं एक आपल्याला निदर्शन मिळतं की त्यांचं किती प्रेम होतं. आणि आता बघतात की आता खूपच काहीच कुठून सोय होत नाही पैशाची, आणि ते स्वतः इंग्लिश आणि गणिताचे फार चांगले म्हणजे जाणकार होते. तर त्यांनी शेजारीच असलेल्या एका शाळेमध्ये नोकरी पत्करली. तर ती नोकरी म्हणणं योग्य नाही, ती का घेतली, कारण की दुपारच्या वेळ नाहीतरी विश्रांतीचा असतो आणि ठाकूरांची सेवेमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. पहा किती कॅल्क्युलेशन्स. आणि तर त्या काही मुलांना जाऊन ते इंग्लिश शिकवू लागले, गणित शिकवू लागले, आणि त्यातून काही 2 पैसे जे मिळायचे त्यातून ठाकूरांची सेवा आणि साधूंची सेवा घडायची. बिलकुल अशीची अशी घटना बंधू भगिनींनो मद्रासमध्ये सुद्धा झालेली. मद्रासच्या प्राथमिक काही काळामध्ये खूप अडचण होऊ लागली. तर त्यांनी काय करावं, संस्कृत त्याला खूप चांगलं त्यांना यायचं. तर ते एक पब्लिशिंग हाऊसकडे गेले आणि पब्लिशिंग हाऊसकडे जाऊन त्यांनी विनंती केली की पहा, मी उपनिषद आणि इंग्लिश हे चांगलं जाणतो, जर मी तुम्हाला माझे ट्रान्सलेट केलेले काही हे देतो, टेक्स्ट देतो, जर तुम्हाला योग्य वाटलं तर ते तुम्ही छापा आणि त्यातला काही मोबदला मला द्या, म्हणजे असं मठ त्याला काही खर्च मिळेल. तर त्यांनी जे काही दिले ट्रान्सलेशन करून ते इतके सुंदर झाले होते, पब्लिशरनी लागलीच ते छापले आणि जे काही मोबदला ठरला होता त्याच्यापेक्षाही खूप जास्त त्या पब्लिशरने त्यांना दिलं आणि मठाला सुद्धा ते सहाय्य करू लागले. तर हे जे काही भगवान श्रीरामकृष्णांच्या या त्यागी शिष्यांमध्ये जे गुण होते त्या गुणाचा सदुपयोग या सगळ्या शिष्यांनी किती सुंदर पद्धतीने केला. हे मांडण्याचा माझा उद्दिष्ट कसा बंधू भगिनींनो, यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला ठाकूरांनी काही ना काही गुण दिलेले आहेत, प्रत्येकाला.
तर ते गुण ठाकूरांच्या कार्याकरता ते कसे उपयोगी ठरतील हे आपण घेतलं पाहिजे. ठाकूरांच्या आपल्यामध्ये जे काही प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहेच नक्की, ते ठाकूरांच्या या कार्याकरता ते गुण कसे लागतील याची आपण म्हणजे विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या गुणांचा खऱ्या अर्थाने भगवान श्रीरामकृष्णाच्या सेवेमध्ये त्याचा सदुपयोग होईल. स्वामी विवेकानंदांच्या आज्ञेने शशी महाराज चेन्नईला गेले 1897 साली आणि गेल्याबरोबर स्वामीजींचे एक परम भक्त बिलिगिरी अय्यर हे फार चेन्नईचे म्हणजे मद्रासचे त्यावेळेसच्या फार एक मोठे प्रतिष्ठित व्यक्ती, खूप म्हणजे नामवंत वकील, खूप पैसा आणि समाजामध्ये खूप मोठं त्यांना स्थान, आणि त्यांनी आईस हाऊस म्हणजे जिथे आपलं सेंटर आहे आता किंवा त्याला कॅसल कर्नल सुद्धा म्हणतात, त्याचा खालचा पूर्ण मजला त्यांनी त्या मठाकरता म्हणजे वापरण्याकरता दिला. आणि गेल्याबरोबर त्यांच्याबरोबर एक ठाकूरांची प्रतिमा होती, ती प्रतिमा त्यांनी बसवली आणि लागलीच काही दिवसातच त्यांनी व्याख्यान द्यायला सुद्धा सुरुवात केली. आता त्यांच्या व्याख्यानामध्ये खूप ते त्यागावरती खूप भर द्यायचे, त्याग वैराग्य त्याग वैराग्य. तर हे बिलिगिरी अय्यर ज्यांनी म्हणजे यांची राहायची सोय केली आणि ते फुकटात अर्थातच, तर त्यांनी एकदा तकादा केला की पहा तुम्ही इतकं हे त्याग आणि वैराग्य बोलता, हे जरा ठीक नाहीये, लोक कमी येतील हे सगळं त्याग आणि वैराग्य ऐकून वगैरे, असं त्यांनी आपलं एक मत व्यक्त केलं. एकदा केलं, दोनदा केलं, आणि जेव्हा थोडं जास्त झालं तर त्यांनी बिलकुल स्पष्टपणे त्यांच्यासमोर सांगितलं की पहा, भगवान श्रीरामकृष्णांकडून आम्ही जे काही शिकलो, भगवान श्रीरामकृष्णांना आम्ही जे काही बघितलं तेच आम्ही बघितलं तेच सांगणार, तेच बोलणार. लोकांना आवडो की न आवडो तो भाग निराळा, पण लोकांमध्ये खऱ्या अर्थाने धर्म भावना जागृत झाली पाहिजे. हे भगवान श्रीरामकृष्णांनी आपलं अवघं आयुष्य याच्याकरता समर्पित केलंय आणि आम्ही सुद्धा तेच प्रयत्न करत आहोत. इतकं स्पष्ट त्यांच्या मुखावरती सांगितलं. इतर सुद्धा काही भक्त उभे होते. बिलिगिरी अय्यर निघून गेले. ते इतर भक्तांनी म्हटलं की अहो तुम्ही कोणाला काय बोललात, म्हणजे त्यांना भीती वाटली की कदाचित आता ते नाराज झाले आणि त्यांचंच हे घर, आणि त्यांनी जर म्हटलं की तुम्ही आता दुसरी व्यवस्था करा तर काय करणार. तर त्याच्यावरती सुद्धा शशी महाराज त्यांनी स्पष्ट सांगितलं की पहा, की माझ्या राहण्याचा काही प्रश्नच येत नाही, मी कुठेही राहू शकतो, फक्त मला एकच भीती आहे की ठाकूरांना कुठे ठेवायचं. तर मी तुमच्या कोणाच्याही घरी ठाकूरांना ठेवीन, त्यांची सेवा पूजा करीन आणि मी झाडाखाली राहू शकतो, पण मी कोणाला खुश करण्याकरता मी कधी पण ठाकूरांच्या शिकवणीशी तडजोड करणार नाही. याला म्हणतात खरा संन्यासी. म्हणजे काहीतरी बिघाड होईल, संबंध बनवून ठेवायचे म्हणून मी काही कॉम्प्रोमाइज करीन, हा ॲटिट्यूड शशी महाराजांचा मुळीच नव्हता. आणि सगळे त्यागी शिष्य आपण जे बघतो तर त्यांचा सुद्धा हाच ॲटिट्यूड होता की ठाकूरांच्या शिकवणी जशाच्या तशा लोकांपुढे मांडू देत. आणि त्याचं कारण काय होतं की लोकांना टप्प्याटप्प्याने कळू देत ना, अरे आज नाही तर उद्या आपल्याला या मार्गावरती यायचंच आहे. तर आज हे सगळ्या गोष्टी ऐकून कुठेतरी आपल्या मनामध्ये एक साहस धाडस निर्माण होईल आणि कदाचित प्रगती आपल्या टप्प्याटप्प्याने होईल, होऊ देत. पण डोळे बंद करून आणि ज्याला म्हणतो की सगळं काही चांगलं आहे, गोड अध्यात्म गोड आहे, असं करून होणार नाही. असं बिलकुल स्पष्टपणे यातून आपल्याला लक्षात येतं की कसं शशी महाराजांनी त्यांची भगवान श्रीरामकृष्णांप्रती किती इंटिग्रिटी होती, किती प्रामाणिक त्यांच्या शिकवणीप्रती ते होते. त्यांनी आपल्या आचरणात सुद्धा या सगळ्या गोष्टी आणल्या आणि त्याच गोष्टी त्यांच्या मुखातून सुद्धा बाहेर पडत होत्या. दोन घटना विशेष करून चेन्नईच्या फारच बोलक्या, याच्या आधी सुद्धा सांगितल्या, पण आज महाराजांचा आपण जयंती साजरी करत आहोत तर ते सांगण्याशिवाय माझी मोह त्याचा टाळू शकत नाहीये. आणि ती म्हणजे की आता चणचण त्यावेळेस तर काय सांगायचे, तर कधी ठाकूरांना बिलकुल भोग काहीतरी मिळतंय, काहीतरी बिलकुल इतकं काहीतरी अल्पसल्प आणि इतकं साधारण देण्यात येत आहे की ते सगळं देणं योग्य आहे की नाही, अशी कधी स्थिती. एक दिवस दुपारी 4चं जो ठाकूरांना शयनपासून उठवतात आणि त्यावेळेस भोग देतात,
त्याच्याकरता ॲब्सोल्युटली काहीच नाही. 3 वाजलेले आहेत आणि खूप म्हणजे ज्याला म्हणतो की एका प्रकारचा प्रेमापोटी राग आलेला आहे ठाकूरांप्रती, की तुम्ही माझी इतकी परीक्षा का बघताय. आणि मनामध्ये हाच विचार की तुम्ही जर माझी अशी परीक्षा बघाल तर लक्षात घ्या, मी तुम्हाला त्या मरीना बीचची वाळू आणेन आणि वाळू तुम्हाला नैवेद्य दाखवेन. याचा अर्थ काय की तो नैवेद्य मी तुम्हाला दाखवेन वाळूचा आणि मी सुद्धा भक्षण करेन. मी फक्त ठाकूरांनाच खाऊ घालीन हा त्याचा अर्थ नव्हता, की मी तुम्हाला पण नैवेद्य दाखवीन आणि मी सुद्धा भक्षण करेन. पण तसं काही घडलं नाही. 3:30 वाजता एक भक्त येतात आणि ते बऱ्यापैकी दूध आणि काय म्हणतात त्याला काही फळ मिठाई घेऊन येतात आणि ठाकूरांच्या 4च्या भोगाला काही ना काही त्या दिवशी व्यवस्था होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की असे प्रसंग इतके घडलेले आहेत की खूप पेच प्रसंग ज्याला म्हणतो की आता आज काय होणार. पण अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांचं जे एक डिवोशन ते कधी पण म्हणजे असं प्रेमापोटी ते राग करायचे अर्थातच, पण त्यातून ज्याला म्हणतो की जे काही त्यांची भक्तीच ती ज्याला म्हणतो रागा भक्ती तीच त्यांची दिसून पडायची. आणि भक्तांच्या कल्याणाकरता वर्ग सातत्याने घेणे. आता त्यावेळेस ज्या फॅसिलिटीज आपण आज बघतोय आणि त्यावेळेसच्या ज्या काही फॅसिलिटीज त्याच्यामध्ये इतका मोठा अंतर लक्षात येतो की सगळ्या काही गोष्टी हातानेच करायच्या आणि आठवड्यातून जवळपास 11 वर्ग घ्यायची. फार मोठी गोष्ट आहे बरं. हे म्हणजे आम्ही समजू शकतो कारण की एक वर्ग घेण्याकरता किती तयारी करावी लागते. आठवड्यातून 11 वर्ग घ्यायचे आणि ती पण शासनांवरती, म्हणजे खूप चांगली तयारी पाहिजे आणि तेही चेन्नईसारख्या ठिकाणी. तर शंकरानंदजी महाराज जे आपले रामकृष्ण मठाचे 7वे अध्यक्ष होते ते त्यांचे मातहत होते. त्यांनी आपल्या आठवणीत एका ठिकाणी सांगितलेलं आहे की कधी कधी असं व्हायचं की रात्री 10:30-11 वाजता यायचे, म्हणजे त्यांच्याबरोबर ते पण असायचे आणि आल्यावर लक्षात यायचं की खरंच खायला मठात काहीच नाही आहे. ठाकूरांना जे काही भोग दाखवलं होतं त्यातला काही थोडा भाग असायचा, तर ते 2 किंवा 3 ब्रह्मचारी आणि महाराज त्यातलाच काही अल्पस्वल्प भाग करून ते ग्रहण करून झोपून जायचे, पाणी पिऊन झोपून जायचे. अशी स्थिती सुद्धा म्हणजे शंकरांजी महाराजांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या स्मृतिकथेमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की अशी स्थिती सुद्धा आलेली आहे. पण याचा अर्थ त्यांनी कधी वर्ग घेणं हे कधीच बंधन केलं नाही. आणि विशेष करून एक घटना तर फारच बोलकी आहे की एका ठिकाणी ते जॉर्ज टाउन नावाची जागा चेन्नईमध्ये, तिथे ते साप्ताहिक वर्ग घ्यायला जायचे आणि असेच पावसाचे दिवस आणि महाराज तिथे वेळेवर पोहोचतात. त्यांच्याबरोबर शंकरानंदजी महाराज सुद्धा पण आहे आणि ते पोहोचतात आणि तिथे जाऊन बघतात की पाऊस धो आणि समोर कोणीच नाही. आता कोणीच नाही तर वर्ग कोणाकरता घ्यायचा. पण जशीच वेळ म्हणजे ती ठोका पडतो आणि ते आपला वर्ग सुरू करतात. आता शंकरानंदजी महाराजांना इतकं आश्चर्य वाटतं की समोर कोणीच नाही, हे कोणाला ऐकून राहिलेत. पण पूर्ण निष्ठेपूर्वक ते वर्ग घेतात. 1 तास पूर्ण वर्ग घेतल्यानंतर ओम शांती शांती करतात आणि मग तिथून त्याला म्हणतात की चल आपण निघूया. आता अमूल्य महाराजांना आश्चर्य वाटतं की यांनी वर्ग घेतला तरी कोणाचा, ते विचारतात. तर ते म्हणतात की हे पहा, कोणी आलं की नाही आलं हे माझं बघण्याचं काम नाही आहे. मी ठाकूरांना प्रामाणिक आहे आणि जेव्हा मी ठाकूरांना शब्द दिला तर मी हा वर्ग त्यांच्या म्हणजे मी माझा शब्द पाळलेला आहे. आणि यातून हे लक्षात येतं की या लोकांची सिन्सिअरिटी किती कमालीची होती, किती म्हणजे टोकाची होती की तिथे वर्गामध्ये कोणीच नाही पण म्हणून मी त्या वर्ग घेणार नाही हा त्यांच्या जीवनात तो भागच नव्हता. माताजींप्रती त्यांची प्रगाढ श्रद्धा, तो एक फार वेगळा आणि एक ज्याला म्हणतो की एक डिफरंट एपिसोड आहे. पण दिलेल्या वेळात मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की चेन्नईला म्हणजे मद्रासला ते असताना त्यांच्या मनात हा विचार आला की जर माताजी इथे आल्या तर भगवान श्रीरामकृष्णांच्या भावप्रचारामध्ये त्यांना खूप सहाय्य मिळेल. तशी ते माताजींना विनंती करतात आणि माताजी येतात सुद्धा. आणि ते पूर्ण जो फेरफटका त्याचं आपण वर्णना बघतोच. माताजी स्वतः गेल्या होत्या आणि विशेष करून चेन्नई, त्याच्यानंतर रामेश्वरमला जातात. तिथे ते रामेश्वरांची पूजासुद्धा करतात. आणि ती जगप्रसिद्ध घटना की जसं शिवलिंग ठेवलात आजही तसाच आहे
ही तेव्हाच घडलेली घटना. ती सगळी व्यवस्था पूर्ण शशी महाराजांनीच केलेली. तसेच ते राजा महाराजांना सुद्धा बोलवतात आणि राजा महाराजांना सुद्धा, पहा हे सगळे गुरुबंधू, पण आपसामध्ये यांचं इतकं प्रेम आणि इतकी श्रद्धा. तर आता जेव्हा राजा महाराज येणार, माताजींची व्यवस्था त्यांनी भक्तांकडे केली होती, तर राजा महाराज येणार आणि फक्त 2 खोली, एक खोलीमध्ये ठाकूर, एक खोलीमध्ये हे राहत होते ब्रह्मचार्यासकट, तर त्यांना ठेवणार कुठे, हा प्रश्न जेव्हा विचारला भक्तांनी, त्यांना का महाराज आतमध्ये राहतील, आम्ही बाहेर राहू वरंड्यामध्ये, इतके सहजपणे त्यांनी म्हटलं. आणि खरंच तसं घडलं सुद्धा. राजा महाराज संघाध्यक्ष, म्हणजे आता समवयस्क असल्यानंतर आपण हा विचार करतो ना की महाराजही राहतील आम्ही पण राहू, तसं नव्हे. भगवान श्रीरामकृष्णांचे मानसपुत्र संघाध्यक्ष नाही, ते आतमध्ये राहतील, एकटे राहतील, त्यांना त्रास नको. आणि बाकी सगळी मंडळी जितके दिवस महाराज होते ते सगळे बाहेर त्यांनी निवास केला. आणि राजा महाराजांच्या संदर्भात त्यांची जी एक भावना इतक्या जबरदस्त होत्या. जेव्हा त्यांनी घोषणा केली की राजा महाराज इथे येत आहेत, स्वामी ब्रह्मानंदजी ते स्पिरिच्युअल डायनोमे आहेत आणि आपल्या रामकृष्ण संघाचे परमाध्यक्ष आहेत, हे सगळं सांगितल्यानंतर तिथल्या एका भक्ताने एक बालिश प्रश्न विचारला की कहो ते काय खूप सुंदर व्याख्यान देतात का. एक साधारण कल्पना असते की एखादी व्यक्ती चांगलं व्याख्यान देते म्हणजे काय ती फार स्पिरिच्युअल आहे, पण हा कन्सेप्ट फार चुकीचा आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर रामकृष्ण म्हणजे शशी महाराज लागलीच म्हणतात की पहा ते तसलं काही व्याख्यान वगैरे मुळीच काही देत नाही, पण त्यांच्यामध्ये इतकी शक्ती आहे की ते आपल्या कृपादृष्टीने एखाद्यामध्ये धर्मभाव सहजपणे जागृत करू शकतात, इतकी त्यांची शक्ती आहे. आपल्याच गुरुबंधूंच्या संदर्भात इतकं मोठं वाक्य सांगणं एक फार मोठी गोष्ट आहे. यातून काय परिलक्षित होतं बंधू भगिनींनो, की या सगळ्या गुरुबंधूंचा आपल्या आपसामध्ये किती प्रेम होतं. राजा महाराजांना घेऊन सुद्धा ते बँगलोरला गेले. बँगलोरच्या मठाची स्थापना म्हणजे त्याची पायाभरणी त्यांनीच केली. चेन्नईमध्ये सुद्धा ठाकूरांच्या मंदिराची पायाभरणी त्यांनीच केली. असं प्रचंड कार्य संपूर्ण दक्षिण भारतामध्ये त्यांनी केलं. आणि हे प्रचंड कार्य करत असताना अर्थात भाषेची फार समस्या येत होती, पण त्यांनी ती भाषा हस्तगत केली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना फार कमी वयामध्येच त्यावेळेस असाध्य असलेला TB रोग झाला. आणि जसंच हे कळलं बेलूर मठामध्ये ब्रह्मानंदजी महाराजांना, त्यांनी लागलीच त्यांना बोलवून पाठवलं. आणि पहा किती आज्ञाधारक की असा कोणता हट्ट नाही धरला. त्यांनी म्हटलं की तू इकडे येऊन जा, आपण त्याचं काहीतरी जे काही उपलब्ध ट्रीटमेंट आहे ते करूया. येतात राजा महाराज, आपला शशी महाराज कलकत्त्याला येतात. उद्बोधनच्या खालच्या भागात त्यांना ठेवण्यात येतं. आणि त्यावेळेसची उपलब्ध उत्तम चिकित्सा आणि उत्तम डॉक्टरांचं नाव मी विसरतोय, ज्यांनी ठाकूरांची सुद्धा चिकित्सा केली होती. महेंद्रलाल सरकार नव्हे, दुसरे एक डॉक्टर होते, सेन त्याचं नाव गंगाधर सेन. ते त्यांची चिकित्सा करतात. पण त्यावेळेस औषधं इतकी चांगली नव्हती. हळूहळू तो रोग इतका म्हणजे तीव्र होत जातो, त्यांना खूप त्रास वाढू लागतो. पण सातत्याने जय गुरु महाराज जी की जय, जय गुरु महाराज जी की जय हेच सतत त्यांच्या मुखातून येत असतं. आणि शेवटी भगवान श्रीरामकृष्णांचं हे सुयोग्य शिष्य 21 ऑगस्ट 1911 रोजी या मर्त्य लोकाला सोडून भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी सदा करता लीन होतात. त्यांच्या मृत्यूचा समाचार जेव्हा माताजींना मिळतो तर माताजींच्या अंबरडा फरून रडतात. आणि एक वाक्य त्यांच्या मुखातून निघलं की आई ग माझं कंबरड मोडलं, आई ग माझं कंबरड मोडलं. आणि लारा ग्लेन नावाच्या एक अमेरिकन शिष्या स्वामीजींच्या, त्यांना सिस्टर देवमाता म्हणून ओळखतो, त्यांनी खूपच एक रिमार्केबल स्टेटमेंट केलं. सेंट पॉलच्या संदर्भात असं म्हटलं जातं की सेंट पॉलच्या शरीरामध्ये सेंट पॉल राहत नसत तर ख्रिस्त राहत असत. तेच वाक्याला आधार घेऊन लारा ग्लेन असं म्हणतात की रामकृष्णानंदजी महाराजांमध्ये रामकृष्णानंद महाराज राहत नव्हते तर स्वयं रामकृष्ण राहत होते.
आणि हे कोणी म्हटलंय, एक असे एक शिष्या की त्याचा भारताशी फार संबंध नव्हता. 6:01 एक घटना त्याचा सांगण्याचा मोह मी आवरू शकत नाहीये. आणि ती रामकृष्ण संघाची इतकं जबरदस्त वैशिष्ट्य आहे त्यातून लक्षात येतं. रामकृष्णजी महाराज तसे फार कट्टर होते त्यांचे ते संस्कारांमुळे. हे असंच झालं पाहिजे, हे फुल असंच व्हायला पाहिजे वगैरे, आणि याला घेऊन स्वामीजी खूप त्यांची चेष्टा करायची, चिडवायचे त्यांना. पण ते त्याच्याच बरोबर उदार किती होते याचं एक उदाहरण आहे. आणि हे रामकृष्ण संघाचं वैशिष्ट्य आहे. बरं, मी मुद्दाम सांगतोय, मी घटना टिपून आणली होती पण त्या क्रमामध्ये मी चुकलो जरा. चेन्नईमध्ये राहत असताना ते आपल्या एका विद्यार्थ्याकडे जेवायला जातात आणि त्या विद्यार्थ्याचं घर जिथे होतं त्याच्याच जवळ एक चर्च होतं. आणि ते चर्च बघितल्यानंतर ते म्हणतात की मला इथे चर्चमध्ये ख्रिस्ताचं दर्शन घ्यायचं आहे. आणि ती थोडीशी वेळ ऑड असते, पण ऑड जरी वेळ असली तरी ते फादरांना रिक्वेस्ट करून ते फादर सुद्धा फार म्हणजे स्वागत करतात महाराजांचं. ते आत जातात आणि अत्यंत भावभक्तीने ते ख्रिस्तांचं दर्शन घेतात. आता पहा, एका बाजूला इतकी खूप एक ज्याला म्हणतो की एकनिष्ठ, म्हणजे त्याला कट्टरता म्हणणं योग्य होणार नाही, पण ते बिलकुल ते असंच झालं पाहिजे अशा त्यांच्या त्या पद्धती. आणि दुसऱ्या बाजूला इतकी कॅथोलिसिटी की ते एक म्हणजे दुसऱ्या धर्माच्या एका प्रोफेटला जाऊन ते खूप श्रद्धा भक्तीने प्रणाम सुद्धा करत आहेत. तर हे एक विरुद्ध टोक एकाच ठिकाणी, हे फक्त रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्येच, म्हणजे जेव्हा आपण आपल्या धर्माला जेव्हा मानतो तर त्या धर्माची सगळ्या गोष्टी प्रिसाइजली झाल्याच पाहिजे असा भाव शशी महाराजांचा. पण जेव्हा ते उदार होतात, सहृदय होतात, तर सगळ्यांना आपल्याजवळ सुद्धा घेतात. हीच भगवान श्रीरामकृष्णांची शिकवण आहे. आणि कशी ही शिकवण या सगळ्या शिष्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणली हे बघणं फारच आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट आहे. ठरलेली वेळ संपलेली आहे. ठाकूर म्हणतात ना की गोड पोळी कुठूनही खा, ती गोडच लागते, आणि किती खावी आणि किती नाही. प्रत्येक वेळेस बऱ्याच घटना सुटून जातात, पण त्याला उपाय नाहीये. जी श्रद्धा भक्ती आणि जी आपल्या गुरूंप्रती श्रद्धा भक्ती शशी महाराजांची होती, तीच श्रद्धा भक्ती आमच्या जीवनात सुद्धा येऊ अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.